सर आज आहे ना दुपारी वांग्याची भाजी होती का बटाट्याची होती, आठवत नाही बरं का सर. नाही आठवलं तरी चालतं, नाही आठवलं तरी चालतं. पण 2 दिवस आधी जो तू ॲडियाबॅटिकचा फॉर्म्युला वाचला होता, वर्कडनचा, इंटरनल एनर्जीचा किंवा मॉडर्न फिजिक्स केलं होतं, ते आठवायला पाहिजे ना, कारण तुला पेपर द्यायचा आहे शेवटी. तर मी 3-4 दिवस जे वाचतो ना सर, प्रॉपर माझ्याकडे नोट्स आहे बरं का, रिव्हिजन नोट्स आहे. मी 7 रंगाचे रेनबो बनवतो सर, वेगवेगळ्या रंगाचे माझ्याकडे मार्कर्स आहे, त्यांनी मार्क करतो, सगळं करतं, पण तरी आठवत नाही. या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं, त्याबद्दलच आज आपण डिस्कस करणार आहोत की मेमरीचं रिटेन्शन कसं वाढवायचं आणि एक्झामला शेवटी आपल्याला ते कसं आठवेल, काय प्रोसेस आहे सर त्याची, काय प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले एक बेसिक की मेमरी फॉर्मेशन कसं काम करतं, कशी मेमरी बनते आपल्या बुद्धीमध्ये. सगळ्यात पहिले सेन्सरी इनपुट, इन्फॉर्मेशनचा इनपुट असतो. त्याच्यामध्ये बघणं असेल, तुम्ही मला बघताय, तुम्ही मला ऐकताय, तर आता जी काही आपण इन्फॉर्मेशन रिसीव्ह करतो ना, ती इन्फॉर्मेशन एनकोड होते. म्हणजे ब्रेनला हे नाही माहिती तुम्ही मला बघताय की नाही, ब्रेनला फक्त हे कळतं की ही इन्फॉर्मेशन हिपोकॅम्पस नावाच्या एका छोट्याशा पार्टमध्ये ब्रेनच्या आतमध्ये एनकोडिंग होतं, म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. मग हे जे इलेक्ट्रिकल सिग्नल आहे, या इन्फॉर्मेशनचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये जे कन्व्हर्ट झालं, इथून न्यूरल ऍक्टिव्हेशन होतं. म्हणजे भरपूर सारे न्यूरॉन्स आहे जे इन्फॉर्मेशन कॅरी करतात, इन्फॉर्मेशन कॅरियर्स, त्याला आपण वायरच्या फॉर्ममध्ये इमॅजिन करू शकतो. त्याच्यानंतर लॉंग टर्म पोटेन्शियल, इथे बनते मेमरी. आणि ही मेमरी कधी बनते, तुम्ही दिवसभराचं जे काही काम करताय, ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मेमरी कॉन्सॉलिडेशन म्हणजे रात्री झोपताना, शांत झोप असली ना, तर ते न्यूरॉन्स आहे ना लॉंग टर्म मध्ये मेमरी स्टोअर करतात. ते कनेक्शन तेवढं स्ट्रॉंग होतं. आणि हे लॉंग टर्म मेमरी स्टोरेज कधी चांगलं होतं, जेव्हा रिट्रीवल होतं. म्हणजे मला एखादी गोष्ट तेव्हा चांगली लक्षात असते जेव्हा मी त्या गोष्टीला आठवतो. म्हणजे जे नेटवर्क बनलंय ना तुमच्या बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये, त्या नेटवर्कला आपण रिकॉल करतो. आणि जेवढं रिकॉल करू तेवढं ते स्ट्रॉंग होत जाईल. आर यू गेटिंग इट? ही अशी प्रोसेस आहे. मग सर याला कसं करायचं, याला प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं. तर सध्या आपण काय करतो, आपण ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण कसं करतो आपण. पहिली मेथड आहे, याला आपण डायरेक्ट म्हणतो घोकंपट्टी. म्हणजे काय की पाठ करणं. सपोज माझ्याकडे आहे थर्मोडायनॅमिक्स, ॲडियाबॅटिकचा फॉर्म्युला, अच्छा हा आहे, ही कंडिशन आहे, PV ची पॉवर गामा, TV ची पॉवर गामा -1, ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल, दिस इज द वे. पण याने एक प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला, तुम्ही रिकॉल नाही केलं, तुम्ही त्या नेटवर्कला गेलाच नाही, तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन स्टोअर करताय. इन्फॉर्मेशन स्टोरेज विदाउट रिकॉलिंग, विदाउट इमॅजिनेशन, विदाउट इमोशनल अटॅचमेंट काही होत नाही. इट विल नॉट वर्क. दिस इज नॉट वर्क ॲट ऑल. नाही वर्क करत. सर आमच्याकडे कलरफुल नोट्स आहे. खूप छान बेटा, खूप छान. ते कलरफुल नोट्स कामाचे आहेत, नाही असं नाही. ते स्टडी इंटरेस्टिंग बनवतात. ज्या पॉइंटला तुम्ही वाचताना तिथे ब्रेनला कळतं की अरे हा हे इम्पॉर्टंट आहे, पण नंतर रिकॉलिंग होत नाही. नंतर काय करायचं त्याचं, त्या नोट्सला परत जर तिकडे गेला तर परत ते हायलाइटेड आहे, मला फक्त दिसतं. पॅसिव्ह रिडिंग करतो आपण, पॅसिव्ह रिडिंग. दिस इज नॉट युजफुल. सर माइंड मॅप, सर मी माइंड मॅप बनवते. बेटा माइंड मॅप इज व्हेरी इम्पॉर्टंट, चांगलं आहे. माइंड मॅप मध्ये काय होतं ना, नेटवर्कच्या फॉर्ममध्ये आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करायचा प्रयत्न करतो, पण हे नुसतं एकटं माइंड मॅप वर्क करत नाही. मग सर काय करायचं सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिला फर्स्ट रूल जो आहे तो म्हणजे सिंगल सोर्स. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अभ्यास करताना सेम बुक, सेम प्लेस, सेम टाइम हे तुम्ही ठेवा. कारण जेव्हा गोष्टी कन्सिस्टंट असतील तेव्हा ब्रेनला ती इन्फॉर्मेशन स्टोअर करायला मदत होते. नाही तर ब्रेन कन्फ्यूज होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या जागेवर एकाच वेळेस म्हणजे सकाळी जाताय तुम्ही, सपोज फिरायला जाताय कुठेतरी, सकाळी बागेत, सकाळी जेव्हा फिरायला जातात त्याच टायमिंगला, ठीक आहे, त्याच टायमिंगला जातात, त्याच गार्डनमध्ये जातात, ठीक आहे ना, तर त्या गार्डन बद्दल भरपूर साऱ्या गोष्टी आपण आठवू शकतो. बरेच विद्यार्थी सेम बुक वाचत नाही, वेगवेगळ्या बुक्स आहे, तुमचा प्लेस सेम नाही, आज इकडे बसलो अभ्यासाला, उद्या तिकडे बसलो, सारख्या बदलतात, टाइम बदलतो, आज सकाळी अभ्यास केला, उद्या दुपारी, परवा रात्री. दिस विल नॉट वर्क. दुसरं, ऍक्टिव्ह रिडिंग अँड रिकॉलिंग. हे करतच नाही आपण. तर व्हॉट इज मिनिंग ऑफ ऍक्टिव्ह रिडिंग. ऍक्टिव्ह रिडिंगचा अर्थ काय. ऍक्टिव्ह रिडिंगचा अर्थ असा आहे बेटा, असा आहे की तुम्ही काय करा, तुम्ही इमॅजिनेशनचा वापर करा. इमॅजिनेशन. आपण नुसतं वाचतो, आपण ते इमॅजिन करत नाही, ते फील करत नाही. बघा,
जसं फॉर एक्झाम्पल कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, त्याचे जे आयडियल गॅसचे अझम्पशन्स आहेत ते मला पाठ करायचे असतील तर मी कसं करेल? आय विल क्लोज माय आईज, आय विल इमॅजिन अ क्यूब, अ सिंगल मॉलिक्यूल विच इज स्ट्रायकिंग द वॉल, आणि तो फोर्स लावतो, फोर्स अपॉन एरिया प्रेशर होतं, मग प्रेशरचा काय फॉर्म्युला येतो ते बघेल. अच्छा, जे कोलिजन होतं ना ते इलास्टिक कोलिजन होतं. हे सगळं माझ्या ब्रेनमध्ये चालू आहे. स्टोरीज, इमॅजिनेशन, इमेजेस, तो हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इमॅजिनेशन करा, इमेज फॉर्मेशन करा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सर, ऍक्टिव्ह रिकॉलिंग मध्ये काय करायचं ना, राईट व्हाईल रीडिंग आणि वॉचिंग द लेक्चर. जेव्हा पण तुम्ही लेक्चर बघता किंवा वाचता तेव्हा ते लिहा. सपोज कुठेतरी लिहिलंय माझ्याकडे, काय लिहिलंय? ॲडियाबॅटिकचा फॉर्म्युला तिथे दिलाय पुस्तकात, पण ते बाजूला करायचा. लेक्चर आहे ना, लेक्चर बघताय, पॉज करा अँड देन ट्राय टू, अच्छा ॲडियाबॅटिकचा वर्क डनचा फॉर्म्युला काय? P2 V2 मायनस P1 V1 अपॉन गामा मायनस 1 किंवा 1 मायनस गामा. हा फॉर्म्युला आहे. फील दॅट फॉर्म्युला. ठीक आहे ना. नुसतं रिकॉल म्हणजे रिकॉल नाही, त्याला फील करून करा की अच्छा हा ॲडियाबॅटिकचा फॉर्म्युला आहे. आर यू गेटिंग इट? तो रायटिंग करायचं आहे, इमॅजिनेशन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक मेथड जे मी स्वतः वापरायचो 11वी 12वी, दॅट इज व्हेरी हेल्पफुल. काय करायचं? वॉक करायचं बेटा, वॉक करायचं. वॉक आणि रिव्हिजन कसं काम करतं सांगतो. जेव्हा तुमचं जेवण वगैरे झालं, संध्याकाळी करायला काही नाही. ठीक आहे. आता मेमरीला रिकॉल द्यायचा आहे, कारण ते नेटवर्क स्ट्रॉंग पडलं पाहिजे. कसं रिकॉल देणार? तर असं रस्त्यावर चालायचं. सपोज चांगली जागा एखादी, त्या रस्त्यावर चालले, मग तुम्ही आठवा आज काय वाचलं. अच्छा, आज केमिस्ट्रीचं हे वाचलं. अच्छा, केमिस्ट्रीमध्ये मेटल्स, नॉन मेटल्स जे काही तुमचं असेल त्याच्यामध्ये फ्रॅगमेंट करा. अच्छा, पी ब्लॉक, एस ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. मग पी ब्लॉकचे कुठले एलिमेंट्स आहे, त्याची काय प्रॉपर्टी आहे, ओके असं पुढे करत राहायचं. जर तुम्ही विसरला, सपोज यू फॉरगेट दॅट, ते एखाद्या पेजवर लिहा कुठल्या पॉईंटला तुम्ही आला, आणि त्याच्यानंतर परत ते रिकॉल करत राहा. सो मल्टिपल टाइम रिकॉल झालं पाहिजे. रात्री झोपताना करू नका, नाही तर झोप येते. ठीक आहे ना. सो दिस कॅन बी डन. ऑडिओ पण तुम्ही करू शकता. ऑडिओच्या फॉर्ममध्ये मोबाईलवर आपला आवाज रेकॉर्ड करायचा, जे काही कन्सेप्ट तुम्ही शिकलात ते नंतर ऐकायचे. ठीक आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर काय सर? त्याच्यानंतर बेटा स्पेस्ड रिव्हिजन. बघा, स्पेस्ड रिव्हिजनचा अर्थ काय की हे काय सर, हे इन्फॉर्मेशन डिके होते. इन्फॉर्मेशन डिकेज विथ टाइम. याला आपण म्हणतो फॉरगेटिंग कर्व्ह म्हणतो. तर फॉरगेटिंग कर्व्हला जर कॉम्बॅट करायचं असेल, त्याला प्रिव्हेंट करायचं असेल, तर मी काय करणार? पहिली रिव्हिजन 3 दिवसानंतर, दुसरी रिव्हिजन 5 दिवसानंतर, तिसरी रिव्हिजन 7 दिवसानंतर. आणि रिव्हिजन इज नॉट ओनली रिव्हिजन, इट इज अ ऍक्टिव्ह रिकॉलिंग. ठीक आहे ना. नुसतं असं वाचत बसायचं नाही. अच्छा, हे आलं. नाही. पुस्तक बंद करा. फील दॅट. ठीक आहे. अच्छा, असा कन्सेप्ट आहे. फक्त एक पहिली लाईन वाचायची. पहिल्या लाईन पासून सगळं शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला आठवलं पाहिजे. ठीक आहे ना. दॅट इज ऍक्टिव्ह रिकॉलिंग. आर यू गेटिंग इट? ओके सर. त्याच्यानंतर बेटा सगळ्यात पॉवरफुल हे, द मोस्ट पॉवरफुल हे काय, की जर तुम्ही इमोशन टाकलं. आपल्याला पिक्चर का आवडतं आपल्याला? पिक्चर आठवतो का? कारण पिक्चरमध्ये इमोशन्स असतात आणि ते इमोशन्स इन द फॉर्म ऑफ मेमरी स्टोअर होतात. मग तुम्हाला जर इमोशन्सचा योग्य वापर करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? सपोज हा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनचं आन्सर मी सी मार्क केलं. ठीक आहे. जेव्हा की याचं करेक्ट आन्सर आहे काय? याचं करेक्ट आन्सर आहे ए सपोज. आणि मी दिली होती टेस्ट. काय दिली होती मी? टेस्ट. तेव्हा इमोशन्सचा खूप योग्य पद्धतीने वापर झालाय. काय झालं? जेव्हा टेस्ट देऊन तुम्ही ए आन्सर नाही, याचं सी आन्सर आहे. आता तुम्हाला आहे ना, हे ए नेहमी आयुष्यभर आठवेल का? कारण तुम्हाला इथे रिग्रेट झालाय. सो टेस्ट देणं, टेस्ट मधून रिव्हिजन करणं पण इम्पॉर्टंट आहे. किती टेस्ट द्यायला पाहिजे ते महत्वाचं नाही, पण टेस्ट द्या. ते क्वेश्चन चुका करा आणि चूक केल्यानंतर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. ते तुम्हाला हर्ट करायला पाहिजे, सो दॅट नेक्स्ट टाइम तुम्ही काय चूक नाही करणार. बट दिस इज व्हेरी गुड वे की तुम्ही इमोशनचा इथे वापर करू शकता. आर यू गेटिंग इट? ओके सर. ओके. त्याच्यानंतर बेटा स्लीप अँड मेमरी कॉन्सॉलिडेशन, हे खूप महत्वाचं आहे. बरेच विद्यार्थी आहे ना, इनफ झोपत नाही. म्हणतात परीक्षा आहे, मी 5 तासच झोपणार आहे, 4 तासच झोपणार आहे, मला झोप लागत नाही. बघा, 6 आवर्स ऑफ मिनिमम स्लीप पाहिजे म्हणजे पाहिजे. देअर शुड बी नो एक्सेप्शन ॲट ऑल. 6 तासात. आणि ही साऊंड स्लीप पाहिजे. साऊंड स्लीप. याच्यामध्ये मग आजूबाजूला गाणे चालू, इकडे तिकडे आवाज येते नाही. शांत झोप पाहिजे, नाहीतर
ते जे मी तुम्हाला आधी सांगितलं मेमरी कॉन्सॉलिडेशन जे रात्री झोपताना होतं ते होणारच नाही. हे सगळं सायंटिफिक आहे, सगळं सायंटिफिक आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर आतापर्यंत काय काय डिस्कस केलं आपण. आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी बघा, एक तर सिंगल सोर्स ठेवायचा सो दॅट आपल्या मेमरी फॉर्मेशनला मदत होते. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह रिडिंग आणि रिकॉलिंग कसं करायचं मी त्याबद्दल सांगितलं. स्पेस्ड रिव्हिजन का महत्वाचं आहे, फॉरगेटिंग कर्व आपल्याला जर परत रिटेन करायचं असेल, यूज ऑफ इमोशन्स मोस्ट पॉवरफुल वे आणि स्लीप फॉर मेमरी कॉन्सॉलिडेशन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे विसरू नका की ऍक्टिव्ह रिडिंग मध्ये क्वेश्चन सॉल्व्हिंग वर्क्स अ लॉट. क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि जर तुम्हाला लॉंग टर्म बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, नुसतं क्वेश्चन सॉल्व्हिंग जमत नाही तरी ते विसरतात. काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्हिंग मध्ये पण सिमिलर टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सिमिलर टाईप आधी तुम्ही सिमिलर टाईपच्या क्वेश्चन सॉल्व्हिंगने सुरू करा. सो दॅट काय होईल, मेमरीला फॅमिलिअरिटी मिळेल. ठीक आहे बाबा, हे बघितलंय ते मल्टिपल टाइम्स जेव्हा तुम्ही कराल मग तुम्ही डिफरंट टाईप करू शकता. आर यू गेटिंग इट. तो क्वेश्चन सॉल्व्हिंग आहे, पेपर देणं आहे, इमॅजिनेशन आहे, इमोशनचा यूज आहे. या सगळ्या गोष्टींनी स्मार्ट काम करून तुमची मेमरी बूस्ट होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे स्ट्रेसला बाजूला करा. आय नो तुमची परीक्षा आहे म्हणून तुम्हाला स्ट्रेस येतो, बट ऑलवेज रिमेंबर आपला हा लॉंग टर्म गेम आहे. आपल्याकडे 2 अटेम्प्ट आहे. एका अटेम्प्टला आपल्या जर कमी मार्क्स आले किंवा काही इकडे तिकडे झालं तर जास्त नुकसान होणार नाहीये. जस्ट बी फ्री ठेवा माइंडला. जेवढं फ्री ठेवता येईल तेवढं फ्री ठेवा, तरच ती मेमरी काम करेल. आर यू गेटिंग इट. बी फ्री, बी हॅपी. जरा अभ्यास करताना त्या कन्सेप्ट ऍब्झॉर्ब करा, जरा फील करा. ते कन्सेप्ट आपल्याला मार्क देणार आहे, फील करा. स्ट्रेसमध्ये काहीतरी ओढल्यासारखं वाचत बसू नका. प्रेम करा त्या सब्जेक्टवर, तेव्हा कुठे तुम्हाला ते आठवेल. आर यू गेटिंग इट. ठीक आहे, ऑल द बेस्ट. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये मेन्शन करा. अभ्यास करत राहा. टेक केअर ऑफ हेल्थ. बाय बाय.